नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? काय मग थंडी सुरू झाली ना? आणि थंडी म्हटलं की एक गोष्ट तर घरात नक्की बनवायला हवी, ती आहे डिंक ड्रायफ्रूटचे लाडू. थंडी असो की उपवास, हे लाडू एकदम परफेक्ट आहेत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. कढईत तूप टाकून सर्वप्रथम बदाम खरपूस भाजून बाजूला काढून ठेवूया. मग काजू तळून बाजूला काढूया. यानंतर डिंक त्यात तुपात तळून घेऊया, तो छान फुलेपर्यंत. आणि शेवटी सुकं खोबरं पण हलकं भाजून घेऊया. गुळाचा पाक तयार करूया. त्यात कढईत 100 ग्रॅम गुळ आणि अर्धी वाटी पाणी टाकून मध्यम आचेवर पाक तयार करू. पाक फक्त एक संध झाला की झालं. आता बदाम आणि काजू मिक्सर मध्ये थोडं भरड फिरवून घेऊया. डिंक सुद्धा जरा मिक्सरला फिरवूया. हे सगळं एका मोठ्या परातीत घेऊया. त्यात घालूया खारीक पावडर, मनुका, खोबरं आणि डिंकाची पूड. हाताने थोडा डिंक चुरा करूनही मिसळा, यामुळे लाडूला चिकटपणा येतो. सगळं मिश्रण नीट एकत्र करून घेऊया आणि त्यात गुळाचा पाक घालूया. गरम असतानाच लाडू वळून घेऊया. हवं असल्यास थोडं तूप हातावर लावून लाडू वळू, म्हणजे आपले लाडू नीट वळले जातील. आणि झालं, तयार आहेत आपले पौष्टिक चवदार डिंक ड्रायफ्रुट्सचे लाडू. थंडीच्या दिवसात किंवा उपवासात हे लाडू घरातील सगळ्यांचेच फेवरेट होणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, खुश रहा, खा, प्या आणि मजा करा आणि स्वतःची काळजी घ्या. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. बाय.